एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। एका गर्भवती महिलेला रुग्णालयात पोहोचण्यासाठी रुग्णवाहिका नाही तर ट्रॅक्टरचा आधार घ्यावा लागला। 5 दिवस वीज नाही, मोबाईल नेटवर्क नाही आणि घरात कंबरभर पाणी। महाराष्ट्रात नेमकं काय सुरू आहे? गेल्या काही दिवसापासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे नालासोपारा आणि विरारमधील हजारो कुटुंबांचे आयुष्य अक्षरशः पाण्यात बुडाले आहे। पण ही फक्त पावसाची गोष्ट नाही, ही आहे त्या लोकांच्या संघर्षाची कहाणी जे अजून मदतीची वाट पाहत आहेत। कल्पना करा, घराबाहेर मुसळधार पाऊस, घरात कंबरभर पाणी, अंधार, मोबाईलला नेटवर्क नाही आणि अचानक घरातील एक गर्भवती महिला प्रसूतीच्या वेदना सुरू होतात। घरचे घाबरतात, लगेच रुग्णवाहिकाला फोन केला जातो, पण पाण्यामुळे रुग्णवाहिका येऊ शकत नाही। प्रत्येक मिनिट महत्त्वाचं होतं। आई आणि बाळाचा जीव धोक्यात होता आणि मग गावकऱ्यांनी असा निर्णय घेतला जो ऐकून तुम्हालाही धक्का बसेल। रुग्णवाहिका नाही, मग थेट ट्रॅक्टर आणला गेला। पावसाच्या पाण्यात जीव मुठीत धरून त्या गर्भवती महिलेला ट्रॅक्टरवर बसून रुग्णालयाकडे नेण्यात आलं। हा प्रसंग पाहणाऱ्या प्रत्येकाच्या डोळ्यात भीती होती, पण आशाही होती। अखेर वेळेत उपचार मिळावेत हीच सर्वांची प्रार्थना होती। पण ही फक्त एका कुटुंबाची गोष्ट नाही। नालासोपारा पूर्वेतील मोरगावमध्ये 5 दिवसापासून वीज नाही, मोबाईल बंद, इंटरनेट बंद, बाहेरील जगाशी संपर्क तुटलेला। संतापलेल्या नागरिकांनी अखेर रस्त्यावर उतरून महावितरण कार्यालयासमोर मोर्चा काढला। आम्ही किती दिवस अंधारात राहायचं असा सवाल त्यांनी प्रशासनाला केला। दुसरीकडे विरार पश्चिम येथील भद्रा सोसायटीमध्ये घरात 5 दिवस पाणी साचले आहे। फ्रीज, टीव्ही, वॉशिंग मशीन, फर्निचर सर्व काही पाण्यात बुडालं। एका कुटुंबाने सांगितलं, घरात लाईट नाही, मोबाईल नेटवर्क नाही, पिण्याचं पाणी नाही आणि मदतीला अजून कोणी आलं नाही। रेवा अपार्टमेंटमध्ये तर 2 ज्येष्ठ नागरिक आणि एक तरुण मुलगी 4 दिवसापासून घरात अडकून राहिलीत। त्यांनी घरातील सामान उंचावर ठेवलं, पण पाणी अजूनही ओसरलं नाही। आश्चर्याची गोष्ट म्हणजे नागरिकांच्या म्हणण्यानुसार इतक्या मोठ्या संकटातही कोणीही लोकप्रतिनिधी त्यांची विचारपूस करण्यासाठी आलेलं नाही। आजही दत्तनगर रोड आणि मस्जिद गल्लीमध्ये गुडघाभर ते कंबरभर पाणी साचलं आहे। लोक घरात अडकलेले आहेत, मुलांचे शिक्षण थांबले आहेत, कामधंदे बंद आहेत आणि प्रत्येकजण एकाच प्रश्नाचं उत्तर शोधत आहे, मदत नेमकी कधी मिळणार? अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।